आपल्यासोबत आहेत भाजप नेत्या पंकजाताई मुंडे. पंकजाताई आज अक्कलकोटमध्ये प्रचारासाठी आलेल्या आहेत. ताई, खरं तर राज्यभरात जोरदार प्रचार जो आहे तो सुरू आहे. स्टार प्रचारक म्हणून अनेक सभा घेता आहात. यामध्ये एक समोर मुद्दा जो आलेला आहे तो म्हणजे बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचं जो विधान आहे किंवा योगी आदित्यनाथांनी ते वापरलेलं, त्याला आपला कुठेतरी विरोध असल्याच्या चर्चा आहेत. काही बातम्या तशा समोर येत आहेत. काय नक्की स्पष्टीकरण आहे? मी माझ्या राजकीय जीवनात कोणत्याही लहान कार्यकर्त्याच्या स्टेटमेंटवरही उत्तर देत नाही. हे कोण कोणास म्हणाले याच्यावरही कधी उत्तर देत नाही. योगीजी तर फार मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याविषयी मी बोलायचं काही कारण नाही. मला 3 पत्रकार काल आले होते, त्यांचे नावं वाटल्यास आता माझ्याकडे नाही आहे, मी विसरून जाते. 3 पत्रकार आले होते आणि ते लेखी माझं म्हणजे प्रिंट मीडियाचे होते. ते माझा इंटरव्ह्यू घेत होते आणि त्यांनी रेकॉर्ड पण केलं, माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे. त्यांनी विचारलं तुमचे कोणी नेते असं असं म्हणाले. त्याच्यावर मी उत्तर दिलं, त्यांच्याशी मी सहमत असायचं कारण नाही. मी पक्षाशी सहमत नाही, भाजपचं नाव देखील घेतलं नाही मी. पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते छापलं, कारण शेवटी मराठीचं इंग्रजी हिंदीमध्ये गेलं. पण एका चॅनलनी परत एकदम उतावळेपणाने छापून टाकलं, लिहून टाकलं की मी भावना गवळींच्या सभेला गेले होते. बुलढाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या सगळ्या सभा घेत होते. सकाळी सकाळी हे लोक 9 वाजता मला भेटले. मी अजिबात असं भाजपाच्या मताशी मी सहमत नाही असं मी म्हणले नाही आणि एवढं परिपक्व मी नाही की माझ्या पक्षाच्या मताशी मी असहमती दाखवेन. आणि त्यामुळे तसं म्हणले नाही. त्यांनी मला वाटलं ते कोणा रॅन्डम एका स्टेटमेंटविषयी बोलत आहेत आणि त्याच्यावर म्हटलं त्या व्यक्तीच्या स्टेटमेंटशी मी सहमत असायचं गरज नाही. मी कोणाच्याही म्हणले नाही आणि त्यांनी लगेच असं सांगितलं पंकजा मुंडे भाजपशी सहमत नाही. आपण पाहतोय की ते पंकजा मुंडे आणि त्या अक्कलकोटमधून आता पुढे निघत आहेत. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.